नाही, आता मला वाटतं उद्धवजींनी अनेक वर्षाच्या मुंबईमध्ये महापालिका शिवसेनेची ताब्यात होती. एक सभागृहात भाषण केलं होतं पूर्वी आणि आता माझं हेच म्हणणं आहे की सगळ्यात जास्त भ्रष्ट महापालिका ह्या त्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी तिचं हे होतं, तिथं त्या महापालिकेचं वास्तव होतं. आता त्यामुळे मुंबई काही कुठे मालकीची नाही आहे. मुंबई ही मराठी माणसाची आहे, हे महत्वाचं आहे. मुंबई माझी म्हणजे काय काही प्रायव्हेट कंपनी थोडी मुंबई आहे, संजय ही राऊत मराठी म्हणतात माणसाची मुंबई आहे. आणि त्यामुळं आज महायुती सरकारमागे महाराष्ट्राची जनता खंबीरपणे उभे हे लोक ह्या विधानसभेला दाखवून दिलं आहे. ते चित्र उद्याच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळेल. संजय राऊत म्हणतात की मोदींना आणि महायुतीला असा धोका आहे आमच्यापासून, म्हणूनच कामांचा धडाका आणि त्यांच्या तंबूमध्ये घबराट आहे, असं त्यांचं वक्तव्य आहे. मला वाटतं घबराटीपोटी केलेलं विधान आहे संजय राऊत, त्यापेक्षा काय वेगळं आहे. सर, आपल्या तर नवी आपल्या मुंबई डिपार्टमेंटशी संबंधित विमानतळाला जिगाव प्रकल्पामध्ये जलसमाधी झाली, आपण त्या कुटुंबाला भेट देणार का किंवा त्या संदर्भात काही उपाययोजना केली आहे? नाही, मी खरं मला ते विभाग तो प्रकार माझ्या अंतर्गत येत नाही, तर मी माहिती घेतो. मी काल सन्माननीय आमदार कुटे साहेबांना भेटलो, मध्यंतरी त्यांच्या मातृश्रींचं देवासन झालं. परंतु निश्चित मी त्यांच्याशी बोलेल, आवश्यकता असेल, काही मदत करायची असेल कुटुंबाला निश्चित करू.